आज गुलाबराव करंजले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 8वं वर्ष आहे हे अस्थमा शिबिरचं आपण आयोजन केलेलं आहे. हैदराबाद येथील सुप्रसिद्ध अस्थमाची ट्रीटमेंट आहे ही, आणि ही ट्रीटमेंट फक्त मृग नक्षत्राला दिली जाते. आणि आज 9 जून रोजी मृग नक्षत्रामुळे आपण हे ठेवलेलं आहे. आणि आज बघतोय आपण की हजारोने लोक इथे आलेली आहेत आणि या अस्थमा ट्रीटमेंटचा लाभ घेत आहेत. दरवर्षी 8 ते 10 हजार लोक येतात आणि ह्याचा लाभ होतोय. आता आपण जसं एक्सपिरियन्स लोकांना विचारतोय तर ते 3-3, 4-4 वेळा त्यांनी औषध घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये असं त्यांनी सांगतायत की फर्स्ट आलो तेव्हा आम्हाला तो अस्थमाचा पंप लागत होता, त्याच्यातून आम्हाला 2 ते 3 वेळा ते पंपिंग घ्यायला लागत होतं, औषध घ्यायला लागत होतं. पण आता त्यांचं पूर्णपणे औषध बंद झालेलं आहे आणि खूप त्यांचा चांगला अनुभव आहे आणि आज ते बेनिफिट मिळालेलं आहे म्हणून ते लोकांना पण सांगतात आहे. तर मी सगळ्या अंबरनाथतील आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांना आवाहन करते की आपण जास्तीत जास्त त्या ट्रीटमेंटचा लाभ घ्यावा. विनामूल्य सेवा इथे आम्ही देत आहोत, त्याचा लाभ घ्यावा. नमस्कार, मी नगर सेविका सुजाता होईल. आज आपण 1 जून आपले लाडके आप्पा करंजुले साहेब यांचा वाढदिवस असताना अशा वाढदिवसानिमित्ताने लोकांची एक सेवा घडत असते. तशा आज 9 जून त्यांनी ठेवलेला आहे ते नक्षत्रामुळं असे कायम चालू. आज जेव्हा आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये पण ते नव्हते तेव्हा पण आम्ही यायचो, कारण की एवढं चांगलं कार्यक्रम ते दान म्हणजे सेवा करतायत. तर तसे ते किती लोकांना त्याचा फरक पडतो. आम्हीही लोक घेऊन येत असतो आणि अशी पण 9-10 हजार लोक याचा लाभ घेतच असतात. आणि खरं तर सांगायला गेलं तर खरंच असा वाढदिवस झाला पाहिजे की त्याच्यातून लोकांची सेवा घडली पाहिजे आणि त्याचा उपयोग त्यांना झाला पाहिजे, असं आपण दरवर्षी आम्ही बघत असतो. की किती आज अनेक वर्ष झाल्यात की ते, आणि ह्यावेळेस भारतीय जनता पक्षातून ते करतायत, पण गुलाबराव करंजुले प्रतिष्ठान मार्फत ते करत असतात. आणि प्रत्येकाची संस्था असते, पण अशा संस्थेतून अशी कामं झाली पाहिजे. आणि खरंच मी मनापासून त्यांना शुभेच्छा देणार, वाढदिवसाच्या देणार. आणि या असे जे लोक उपयोगी जे समाजकार्य त्यांच्या हातून अजून घडत जावं आणि लोकांना याचा उपयोग हो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या सतत 9 वर्षापासून अंबरनाथ शहरामध्ये जगप्रसिद्ध हैदराबाद येथील अस्थमावरती जो उपचार होतो तेच उपचार अंबरनाथमध्ये देखील चालू करण्यात आले. आणि त्याच्यात पाहू शकता आपण खूप मोठ्या प्रमाणावर लोकांचा सहभाग त्या ठिकाणी असतो. म्हणजे त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून खूप अनेक रुग्णांचं त्या ठिकाणी दुःखाचं निवारण झालंय आणि खूप लांबनं त्या ठिकाणी लोक येतात. हैदराबादला जाणं बोलवतं त्या ठिकाणी खूप मोठे 5-6 लाख लोक त्या ठिकाणी असतात. आणि कुठंतरी अंबरनाथमध्ये करतोय तर लोकांना एक संधी त्या ठिकाणी मिळते. खरं तर हा कार्यक्रम नक्षत्रानुसार त्या ठिकाणी येतो. कधी हा कार्यक्रम 7 तारखेलाही झालाय, कधी 8ला आहे, कधी 9ला आहे. ह्या यंदाच्या वर्षी 2024ला हा 9 जून हा कार्यक्रम होतोय. खूप चांगला रिस्पॉन्स त्या ठिकाणी आहे. आणि आम्हाला एक कार्यक्रम करत असताना जे आमचे पंतप्रधान मोदींचं जे सांगणं आहे की सबका साथ सबका विकास, सर्वांची सेवा आणि अंत्योदयपर्यंत सेवा करण्याचं मानस त्या ठिकाणी आम्हाला पंतप्रधानांकडनं मिळते. आणि खरंच आनंद वाटतो त्या ठिकाणी की लोकांची सेवा करण्याचं संधी त्या ठिकाणी परमेश्वराने आपल्याला दिली आहे. आणि नक्कीच खूप चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी संपूर्ण व्हॉलेंटियर्सच्या माध्यमातून, संपूर्ण समाजसेवांच्या माध्यमातून खूप चांगला कार्यक्रम. अनेक लोक सांगतात की त्यांनी हैदराबादचे तिकीटं कॅन्सल करून ते अंबरनाथला त्या ठिकाणी आलेत. आणि खरं याचं कारण की हैदराबादला खूप गर्दी असते, त्या नंबरही त्या ठिकाणी लागत नाही. परंतु अंबरनाथला आल्यावरती त्यांना सुविधा चांगल्या भेटतात. अंबरनाथला आल्यावरती स्टेशनच्या जवळ असल्यामुळं राहण्याची व्यवस्था सर्व काही होते आणि खूप चांगला कार्यक्रम होतो. म्हणजे आमचा हा 9वा वर्ष आहे आणि म्हणजे लोकांचा आशीर्वाद त्या ठिकाणी लाभतो. आम्हाला खरंच त्याच्यातच खूप मोठं समाधान त्या ठिकाणी. ओके.